सर्वांना हाय हॅलो नमस्कार. आणि माझा मुलगा आज रडत होता. का रडत होता तो त्याचं कारण खूप मजेशीर आहे. त्याचा केला होता टक्कल, कारण की त्याचे केस भरपूर वाढत आहेत कंटिन्युअसली. गरमीमुळे त्याला घाम पण येत होता, त्यामुळे केलं होतं टक्कल. पण तो रडत होता की मला सगळेजण चिडवतील की मम्मा टक्कल केलाय म्हणून. तो मागं पण वळून बघायला तयार नव्हता. तो गेल्यानंतर मी लगेचच बसले. आपल्या घरात एक लाकडी झूल आहे, त्याच्यावर मस्तपैकी बसले, चहा पिला. चहा खूप आवडतो मला प्यायला. त्यानंतर लगेच माझी एक पॅन्ट आहे, तिची हाईट खूप जास्त झाली होती, मग तिची लेस उसवून तिला वरती घ्यायचं होतं म्हणून मग लेस उसवली पटकनी. ते पण काम आपण त्या झुल्यात बसूनच केलं. मस्त वाटते तिथे एकदम रिलॅक्स जरासं. मग ते काम पूर्ण झालं माझं. त्यानंतर लगेचच मला बाकी घरातले पण कामं उरकायचे होते. भांडे वगैरे लावले मांडणीला, कारण की नवीन भांडे घासायचे होते, त्यामुळे थोडेसे भांडे आधी घासलेले. परत भांडे भरपूर पडतात कंटिन्युअसली, मग ते भांडे लावून घेतले मांडणीला. त्यानंतर लगेचच जे पुरलेले भांडे होते ते सगळे मस्तपैकी धुवून वगैरे घेतले, बेसिनमध्ये टाकले, बेसिन घासून काढलं, भांडे धुवून वगैरे घेतले. त्यानंतर लगेचच शरीरची बॉटल होती काचेची, ती जर धुतली नाही गरम पाण्याने तर ती तेलकटच राहते किंवा वास येतो त्याचा. त्यामुळे मग ती बॉटल धुतली आणि शर्विलला स्कूलमधून आणायला गेले. तो मला सांगत होता मम्मा मुलीची चिडवत होत्या म्हणून टक्कल. आणि त्यानंतर मग त्याला खाली खेळायला पाठवलं 4-5 वाजता. तो ह्या मुलींसोबत खेळत असतो नेहमी. भांडण पण करतात, ते पण खेळतात पण चांगलं. त्याचे पप्पा आले होते, त्यानंतर तो खेळून आल्यानंतर वरती मग ते त्यांचं दोघांचं चाललं होतं काहीतरी मज्जा. आणि त्याला केस नाही आहेत त्याला चिडवण्यासाठी, मग ते पण त्याचे केस म्हणजे डोकं विंचरत होते. म्हणजे त्यांना फिंगर चिप्स बनवून दिले थोड्या वेळाने. थोडीशी भूक लागते त्यांना आल्या काहीतरी छोटं मोठं खायला म्हणून. आणि शर्विलला लागली होती वाटाण्याची भूक. मग शर्विलला पण वाटाणे दिले. त्याला कच्चे वाटाणे आवडतात, त्याने वाटाणे खाल्ले. मग त्यानंतर लगेचच तो अभ्यासाला बसला. थोडासाच अभ्यास होता, पण त्याला पण तो भरपूर वेळ लावतो, टाइमपास करत बसतो, इकडं बघायचं तिकडं बघायचं, मग अभ्यास करायचा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.